नमस्कार मंडळी, मराठी बातमी यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। नवीन बातमीसोबत एक नवीन व्हिडिओ जे आहे तर ते मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे यांची जी भेट झालेली आहे त्यावरनं जे राज्यामध्ये जे चर्चांना उधाण उठलेलं आहे तर त्याची सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। आमदार सुरेश धस जे आहेत आष्टीचे आमदार आहेत यांनी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर विधानसभेत आवाज उठवला होता आणि देशमुख हत्या प्रकरणात जे आहे त्यांनी राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जाऊन देशमुख कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी मोर्चे काढले। त्यात सुरेश धस यांनी न्यायासाठी सतत उभे राहिले होते। संतोष देशमुख हत्या प्रकरणात ताकदीनिशी नेता लढत आहे म्हणून संपूर्ण महाराष्ट्राने सुरेश धस यांना एकजुटीने साथ दिल्याचंही दिसत होतं। आतापर्यंत सुरेश धस यांना मराठा समाज तसेच महाराष्ट्रातील सर्व मराठा समाजांनी सपोर्ट केला होता। त्यासोबतच इतर जे लोक आहेत त्यांनीही सुरेश धस यांच्या या कार्याला जे आहे तर ते उचलून धरलं होतं। तर देशमुख कुटुंबियाला न्याय मिळणार असं सांगत राहिले आणि आज अचानक सुरेश धस ज्या देशमुख कुटुंबियाची जे मारेकरी असणारे त्याच्यासोबतच खंडणीचे आरोपी असणारे जे वाल्मिक कराडचे जवळ निकटवर्ती मंत्री जे आहेत धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आलेलं आहे आणि मराठा समाजाची संतप्त प्रतिक्रिया आता समोर येत आहेत। मनोज जरांगे पाटील असो, अंजली दमाने असो, त्यासोबतच सुषमा अंधारे असो, जितेंद्र आव्हाड असो यांनी जे आहेत सुरेश धस यांच्या या कृत्यावर जे आहेत तीव्र नाराजी व्यक्त केल्याचंही सांगण्यात येत आहे। विरोधक आता सुरेश धस यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न करत आहेत। तर सुरेश धस यांनी मराठा समाजाचा विश्वासघात केला असं मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना म्हटलेलं आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष जे आहेत चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यात मध्यस्थी केल्याचंही सांगितलं जात आहे आणि सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये 4 तास चर्चा झाल्याचंही जे बावनकुळे आहेत बीजेपीचे प्रदेशाध्यक्ष यांनी म्हटलं आहे। धसांनी म्हणजे सुरेश धसांनी यावर प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की वैयक्तिक कारणासाठी आम्ही भेटलो, त्यांच्या आरोग्याच्या कारणासाठी मी त्यांना भेटलेलो आहे। हे वेगळा विषय आहे आणि लढा हा वेगळा विषय आहे असंही सुरेश धस यांनी पत्रकारांना प्रतिसाद देताना म्हटलेलं आहे। संतोष देशमुख प्रकरणातल्या आरोपींना काय शिक्षा होणार, तपास कुठपर्यंत आला आहे। बीड जिल्ह्यात पोलिसांनी जे बंदुकीचे वेगवेगळे लायसन्स जे आहेत ते रद्द केलेले आहेत। कायदा सुव्यवस्था राहावी यासाठी बीड पोलीस जे आहेत ॲक्शन मोड आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि हे जे संतोष देशमुख हत्या प्रकरण आहे याच्यामध्ये SIT आणि CBIची जी चौकशी सुरू आहे त्याच्यावरही येणाऱ्या काळामध्ये काय अपडेट असणार आहे तर त्याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी नक्कीच तुमच्यासाठी घेऊन येत राहील। तर ते व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।